पहलगाम हल्ल्याचं जशास तसं उत्तर देणार, कुणाला सोडणार नाही, एकेकाला शोधून मारू. गृहमंत्री अमित शहांचा पाकिस्तानला इशारा, तर दहशतवादाविरोधात अनेक देश भारतासोबत. उरीपासून आतापर्यंतच्या सगळ्या हल्ल्यासाठी गृहमंत्री जबाबदार, त्यामुळे अमित शहांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, संजय राऊतांची मागणी. सरकारचं समर्थन म्हणजे कमजोरीचं समर्थन. एखाद्या पंतप्रधानांनी दौरे रद्द केले असते, पण हे मुंबई बिहार फिरतायत. संजय राऊतांची पंतप्रधानांवरती टीका. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावरती संजय राऊतांची टीका. पहलगाम हल्ल्यातील पीडितांचे कुटुंबीय आक्रोश करताना मोदी मुंबईच्या दौऱ्यावरती येऊन कलाकारांसोबत 9 तास घालवतात. राऊतांची सडकून टीका. संजय राऊतांना आणि त्यांच्या नेत्यांना प्रशासन अजून कळलं नाहीये. घरात बसून राज्य देश चालवणं सोपं नाही. संजय शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर. जैसलमेरमधील पठाण खानला पाकिस्तानच्या ISI साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक. 1 महिन्यांपूर्वी ताब्यात घेण्यात आलं होतं आणि तेव्हापासून त्याची चौकशी सुरू होती. मात्र त्याला काल औपचारिकरित्या अटक. पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानच जबाबदार. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांचा ठपका. अमेरिकेच्या बड्या अधिकाऱ्यानं प्रथमच ठरवलं पाकला दोषी. अखेर बिळात लपलेला पाकिस्तानी लष्कर प्रमुख मुनीर आला समोर. एका रणगाड्यावरती चढून पाकिस्तानी सैन्याशी संवाद साधतानाचा मुनीरचा व्हिडिओ स्वतः पाकिस्तान लष्करानं केला प्रसिद्ध. घाबरलेल्या पाकिस्ताननं POK मधील मदरसे 10 दिवसांसाठी बंद केले. अनेक मदरशांचा वापर दहशतवादाचे अड्डे म्हणून केला जातोय. NIA प्रमुख सदानंद दातेंकडनं पहलगाम हल्ल्याच्या तपासाचा आढावा. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत सदानंद दातेंची महत्त्वाची बैठक. महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचं NIA समोर आव्हान. पहलगामच्या पैसरण व्हॅलीमध्ये NIAकडनं कसून तपास. घटनास्थळावरती 3D मॅपिंग. गुन्ह्याच्या ठिकाणाचा मोबाईल डंप डेटा घेण्यात आला. आतापर्यंत 2800हून अधिक लोकांची चौकशी, तर 150हून अधिक लोक अजूनही कोठडीत. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवरती कारवाई सुरूच. दंडाधिकारी आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत 21 घरांची झडती. पहलगाम हल्ल्यामध्ये लष्कर ए तोयबा, ISI आणि पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याचे पुरावे NIAला मिळालेत. दहशतवाद्यांनी त्यांची शस्त्रास्त्र बेताब घाटीमध्ये लपवली होती, अशीही माहिती कळली. पहलगाम हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना काश्मीरमधल्या तरुणांचीही मदत. 150 तरुणांच्या तपासानंतर NIAकडनं संशयितांची यादी तयार. काडतुसांच्या फॉरेन्सिक रिपोर्टची NIAला प्रतीक्षा. एप्रिलच्या सुरुवातीलाच गुप्तचर यंत्रणेकडनं अलर्ट देण्यात आलेला सूत्रांची माहिती. मार्चच्या अखेरीसच दहशतवादी सोनमार्गमध्ये दाखल झाले होते. पहलगामपूर्वी दहशतवाद्यांनी केली होती अरू व्हॅलीची रेकी. मात्र कडक सुरक्षेमुळे कट रद्द. सध्या अरू व्हॅलीकडे जाणारा मार्ग बंद. आता आरपार लढण्याची वेळ. पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरती गीतकार जावेद अख्तर यांची परखड भूमिका. आता वेळ आली आहे पाकिस्तान बरोबर युद्ध करण्याची. कोण कलाकार यावर बोलत नाही, त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. शरद पोंक्षेंची दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया. पाकिस्तानने देशभरातल्या FM रेडिओ केंद्रांवरती भारतीय गाण्यांच्या प्रसारणावरती बंदी घातली. पहलगाम हल्ल्यानंतर निर्णय घेतला. पहलगाम हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या डोंबिवलीच्या 3 शहीदांचं स्मृतीस्थळ उभारण्यात येणार. 4 मे रोजी स्मृतीस्थळाची घोषणा करण्यात येईल. कल्याण डोंबिवली मनपा शहर अभियंत्यांची माहिती. 9 महिन्यानंतर पूजा खेडकर आज कमला मार्केट पोलीस स्टेशनमध्ये. अटकपूर्व जामिनावरती सुनावणी दरम्यान न्यायालयाने दिले होते चौकशीला बोलवण्याचे निर्देश. आपल्यावर झालेले सर्व आरोप बिनबुडाचे. दिव्यांग प्रमाणपत्र दिल्यानंतर UPSC तात्काळ स्वीकारत नाही. नाव बदलल्याचं पूजा खेडकरकडनं लंगडं समर्थन. प्रमाणपत्र खोटं असल्याचं UPSCनं कधीच म्हटलं नाही. पूजाची माहिती. रामराजे नाईक निंबाळकरांना साताऱ्याच्या वडूज पोलिसांचं समन्स. उद्या सकाळी 11 वाजता पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याचे आदेश. मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणामध्ये रामराजेंसह माजी आमदार प्रभाकर घागेंनाही समन्स. मंत्री पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या अमोल काळेला अटक. आरोपी पुण्याचा रहिवासी आणि कॉल आणि मेसेजद्वारे मुंडेंना त्रास देत होता.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये न देऊन महिलांची फसवणूक करणाऱ्या महिला विभागाला अव्वल क्रमांक म्हणजे आश्चर्याची बाब. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची टीका. सिंधुदुर्गातनं जाणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना आमदार दीपक केसरकरांनी झापलं. सिंधुदुर्गाचा विकास थांबवून ठेवा, दुसरं काही करू नका, केसरकरांचा संताप. फुले चित्रपट टॅक्स फ्री करा, जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा संघर्षमय प्रवास प्रत्येकाने अनुभवायला हवा, जयंत पाटलांचं वक्तव्य. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली मुंबईतील पोईसर नदीच्या रुंदीकरणाच्या कामाची पाहणी. 15 मे पूर्वीपर्यंत नदीतील गाळ काढून रुंदीकरणाचं काम पूर्ण होणार. नागपुरामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष. विदर्भातील 11 जिल्ह्यातील लोकांना फायदा. वैद्यकीय उपचाराच्या मदतीसाठी विदर्भातील लोकांना आता मुंबईत जावं लागणार नाही. नागपूरच्या कामठीमध्ये भाजप कार्यकर्ता मेळाव्या तर रामटेकमधील माजी जिल्हा परिषद सदस्यांचा भाजपात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. मुंबईमध्ये 3 लाखांहून अधिक घरं रिकामी असल्याचा अहवाल लायसन्स फोरास या संशोधन कंपनीने दिलाय. मुंबई महानगर परिसरामध्ये घरांची विक्री होत असली तरी विक्रीचा वेग मंद आहे आणि पुण्यात सुद्धा 89,000 घरं रिक्त आहेत असं रिपोर्टमध्ये दिलंय. भूमिगत गटारं साफ करताना अपंगत्व आलेल्यांना तसंच मृत्युमुखी पडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना भरपाई मिळणार. राज्य शासनाचा निर्णय. 1993 पासून 56 सफाई कामगारांचा मृत्यू. धाराशिवच्या भोगवती नदीतील गाळ काढायला सुरुवात. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शुभारंभ. महाराष्ट्रात पुढचे 4 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. राजस्थानच्या पूर्व भागामध्ये वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्रावर परिणाम. बीडमध्ये बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा साठवणूक करण्याची वेळ. आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन, मात्र बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याची अपेक्षा. शेतकऱ्याच्या घरासमोर बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला. शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणेगाव रोड परिसरातली घटना. नागरिकांमध्ये भीती. बीडच्या आंबेजोगाई तालुक्यामध्ये येल्डा येथे मुलाकडनं वयोवृद्ध आईची हत्या. घरगुती कारणावरून हत्या केल्याची माहिती. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. बीडच्या परळीमध्ये कुऱ्हाडीने वार करून महिलेची हत्या. दारूसाठी पैशावरनं पुतण्यानेच केला चुलतीचा खून. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नाशिक जेलरोड परिसरामध्ये एका तरुणावरती प्राणघातक हल्ला. तरुणाचा मृत्यू झाला आणि 1 जण गंभीर जखमी. जुन्या भांडणातनं डोक्यात दगड घालून हत्या. कोल्हापूरच्या चंदगड वन परिक्षेत्रामध्ये 100 गावठी बॉम्ब नष्ट. जंगली जनावरांची शिकार करण्यासाठी बॉम्ब वापरले जात होते. एप्रिल 2025 मध्ये 2.37 लाख कोटींचा विक्रमी जीएसटी संकलन. वार्षिक जीएसटी संकलनामध्ये 12.6% वाढ आणि आतापर्यंतचं सर्वाधिक जीएसटी उत्पन्न असल्याची माहिती सरकारने दिली. आज सकाळी 7 वाजता उत्तराखंडच्या पवित्र केदारधामचे द्वार उघडले. केदारधामच्या मंदिराला आकर्षक सजावट आणि भाविकांची अलोट गर्दी. केदारनाथ यात्रेला सुरुवात. आज द्वार उघडण्यात आलं आणि यावेळी केदारनाथ मंदिरावरती हेलिकॉप्टरमधनं पुष्पवृष्टी. केंद्रीय मंत्री CR पाटील साई दरबारी. मंत्री पाटील यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांकडनं त्यांचं स्वागत. दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. दिल्लीच्या आणि दिल्ली NCRच्या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढला. मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलं. पावसामुळे दिल्लीमध्ये ITO आणि RK पुरम तसंच लाजपत नगरसह अनेक भागामध्ये पाणी साचलं. हवामान खात्याचा रेड अलर्ट. दिल्लीत अवकाळीचा कहर. 122 विमानांचं उड्डाण आणि आगमनही लांबणीवरती. 40 विमानं दिल्लीऐवजी इतर शहरांकडे वळवली. दिल्ली विमानतळावरती टर्मिनल 3 वरचं लोखंडी छतही कोसळली. दिल्लीला अवकाळी पावसाचा तडाखा. आई आणि 3 मुलांचा झाड घरावरती पडून मृत्यू. द्वारका परिसरामध्ये पावसामुळे घरावरती झाड कोसळून घडली घटना. IPLमध्ये आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये लढत होणार. गुणतालिकेमध्ये गुजरात 4थ्या आणि हैदराबाद 9व्या स्थानावर आहे. गुजरातचे 12 आणि हैदराबादचे 6 गुण आहेत.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.